बाई या धोंडगे सरांना काय करावं, काय झालं त्यांना काय माहिती. का हो सर, काय प्रॉब्लेम आहे, काय झालं तुम्हाला? उभे का बरं राहिले? हा सर बसा ना. धोंडगे सर, मी तुमच्याशी बोलते. मॅडम, हा तुम्ही शेंगोळे आणले नाही ना? शेंगोळे आम्हाला सांगा ना, त्याच्यावरून झालं, पण मग आमची खात नाही ना कोणी. मला आवडतात ना. आपण मग आता माझा नवरा खात नाही, पोरं नाही, मग तुमच्यासाठी कसं करणार बरं मी शेंगोळे? तुम्हीच सांगा. पण तुम्ही मला म्हटल्या होत्या ना. म्हटलं होते मी, पण मग ते पीठच नव्हतं आमच्या शेंगोळेच. म्हणजे आता माझं प्रेम नाकारलं, आता शेंगोळे नाकारले, मग मी जागायचं कसं आता? म्हणजे मग शेंगोळ्यामुळे जगत होते का तुम्ही? मग अहो असं काय नसतं, काय तुम्ही शेंगोळे शेंगोळे दुसरं काय नाही खायला, शेपूची भाजी खाता का? अहो तुमच्या हाताचे शेंगोळे मी किती असं दाबून खात होतो ना. हो हा पहिले खायचे ना, मग मी तेव्हा मी आणायचे, आता नाही ना. शेंगोळे गेले, प्रेम गेलं. अहो तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टी माझ्या आयुष्यातून काढून टाकल्या ना. हो नाही हो सर, असं काही नाही, तुम्ही असं एवढं नाराज नका हो. दुसऱ्या भाज्याला आहे ना, हे बा शेपूची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, लोणचं आहे, ते आणू का? शेंगोळ्यात जी मजा आहे ना ती कोणत्याच भाजीत नाही. तुम्ही ते शेंगोळे काढून टाका हो. काय ते शेंगोळे लावले तुम्ही? शेंगोळ्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा. प्रॉब्लेम? अहो मग मला सांगा, तुमचा खूप मोठा संबंध आहे ना. म्हणजे कसं काय? मग तुमच्याकडे आकर्षित झालो ना त्या वेळेला शेंगोळ्यांमुळे. शेंगोळे खाल्ल्यामुळं? हा तुम्ही दिले ना मला ते शेंगोळे. आपण आता एकदा खाल्ले, दोनदा खाल्ले, झालं ते आता. अहो मरेपर्यंत खाईल मी. आमच्या घरी ना कोणी खात नाही, आता मी काही शेंगोळे आणणार नाही तसं तुम्हाला. करू नका, तसं नका करू. काय सांगायचं तुम्हाला? मी जगणार नाही, मी मरून जाईल शेंगोळ्यामुळं? शेंगोळ्यामुळे. एवढं काय ते शेंगोळे? अहो शेंगोळ्यामुळे तुमच्यावर प्रेम बसलं होतं, आता तुम्ही प्रेम नाकारलं, निदान शेंगोळे तरी नाकारू. आता नाही शेंगोळे भेटणार नाही तुम्हाला. अहो तुमच्या नवऱ्याला शेंगोळे आवडत नाही? नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. अहो नवऱ्याला द्या सोडून. म्हणजे तुमच्या शेंगोळ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला सोडून देऊ असं काय? कसं काय? अहो शेंगोळ्यात तुम्ही शेंगोळ्या किती भारी करायच्या. हो मी करायचे पण खात नाही हो सर आमचे तर कोणी. आणि एकटं तुम्हाला कशी करणार मी? तुम्ही आमच्या घरले मेंबर थोडी. मी आणले तर तुम्हाला देणार ना, असं थोडी स्पेशल तुमच्यासाठी शेंगोळे करून आणू मी. हा म्हणजे माझं आयुष्य आता थोडं राहिलं ना. म्हणजे कसं? मी तुम्हाला भेटायला आलो, हा तुम्हाला म्हटलं माझा जीव तुमच्यावर आलेला आहे. हा तेव्हा हा तुम्ही काय म्हणे, मला नवरा आहे, मला पोर आहे. हा तुम्ही माझं प्रेम नाकारलं. हा मी म्हटलं ठीक आहे, प्रेम मी नाकारतो, हा पण तुम्ही जे शेंगोळे मला देत होते हा. ते मात्र देत राहा. बोली होती का नाही आपली? मग तुम्ही भाजी पोळी खात नाही का? काहीच खात नाही मी, फक्त शेंगोळे? फक्त ते बी तुमच्या हाताचे शेंगोळे. तुम्हाला वाटलं कुळीत लागत असतील तर कुळीत आणून देतो, पीठ लागत असेल तर कुळदाचं पीठ आणून देतो, पण तुम्ही मला शेंगोळे करून द्या. हे काय डोक्याला ताण झालं बाई, आता पीठ देतो, कुळीत देतो, पण मी शेंगोळे करायचेच नाही ना आम्हाला. माझ्यासाठी करा. मग तुम्ही लग्न करा ना. तुम्ही मला नाकारलं ना, मी लग्न नाही करू शकत. म्हणजे मायामुळे तुम्ही लग्न नाही करणार? नाही करणार. मग आता कोण देईल तुम्हाला शेंगोळे? मग तुम्हीच देणार. नाही हो सर, मा नाही जमणार आता. नाही जमणार, नाही तर मग तुम्ही मी मेलो असं समजायचं. हो, नाही ना, एवढं कुठं. एवढं आहेच. आता मला फक्त तुम्ही ना हा एखादा द्वारा घेऊन या, मी इथं गळफास लावतो. हो नाही नाही असं नका नाही करू. मॅडम, नाही येत. हो, सर. नाही तर मी आहे ना हो, सर, ऐका. दगडाने डोकं ठेसून हो, घेतो. ते कुठं शेंगोळे पाय कोणी मरतं का? अहो मरत मी मरेल. शेंगोळ्यामुळे मी तुमच्यावर प्रेम करायला लागलो होतो. म्हणजे प्रेम गेलं, शेंगोळे नाही जाऊ देणार मी. काय बोलताय? नाही नाही बोला तुम्ही पटकन. द्याल का नाही? द्याल का नाही बोला. नाही देईल मी शेंगोळे, देईल तुम्हाला. मला शेंगोळे पाहिजे म्हणजे पाहिजे. लय मोठी समस्या आहे हो सर तुमची. हा मग तुम्ही तेवढं चमचमीत भारी करायलाच नको होते ना शेंगोळे. ते झालं तेव्हा. हा एवढं प्रेम त्याच्यामध्ये होतं, ते प्रेम मला दुसरीकडे भेटत नाही. आता माझ्या लक्षात आलं, तुम्हाला शेंगोळे आवडते ना, मग ती शेंगोळे जे मुलीला येते का, तीच मुलगी आपण तुम्हाला बघू. पण तिने जर तुमच्यासारखे चविष्ट शेंगोळे केले तर मी तिच्याबरोबर संसार करीन. मी शिकवाल ना तिला. 2-4 दिवस माझ्याकडे ठेवते, मी तिला शेंगोळे शिकून देते आणि मग तुम्ही लग्न करा. बरं आज तुम्ही शाळेत का बरं नाही आले? शाळेत येऊन करू काय? म्हणजे तुमचे शेंगोळेच नाही तर शाळेत येऊन काय करू? अहो मग शेपूची भाजी आहे, लोणचं आहे, ते खा. शेपू चालत नाही मला, मुळा चालत नाही, गाजर चालत नाही, काहीच चालत नाही. नाही नाही. केळाचं शिकरण खाता का?
काहीच नाही काहीच नाही. अहो शिकरण पण लय भारी करते मी. शेंगोळ्याची आणि आपली पहिली भेट होती, लक्षात घ्या. हा ती आहे म्हणा. शेंगोळे आणि शिकरणाची बराबरी होऊ शकत नाही. हा आपली पहिली भेट जी झाली ना ती शेंगोळ्यांमुळे झाली, शेंगोळ्यामुळेच झाली खरं आणि आहे. जी शेवटची भेट होईल ना ती शेंगोळ्यांमुळेच होईल. भाई मी काय ते शेंगोळे आणले होते काय माहिती त्या दिवशी. हा मग ते आता तुमची चूक झालेली आहे, ती आयुष्यभर भोगत बसा. अहो सर पण मग तुम्ही एवढे कसं काय आवडते तुम्हाला. अहो मॅडम, तुम्ही पहिल्या भेटीमध्ये जेव्हा ते शेंगोळे आणले ना त्याच्यामध्ये काय टाकलं होतं मला माहित नाही, हा पण त्याची चव मला इतकी आवडायला लागली ना, मला आता त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. शेंगोळ्याशिवाय. हा बरं सर ऐका ना, तुम्हाला काय शिकरण नाही आवडत ना, मग शिकरण ना खाऊ, शेपूची भाजी खा. आजच्या दिवस तर खा. बरं खातो, पण डोळे लावून खाईल मी. डोळे लावून. हा का बरं. तुम्ही मला सांगायचं हा शेंगोळे आहेत शेंगोळे आहेत, मी डोळे लावलेले राहील, मी खात जाईल हा हा मग माझं मन भरून जाईल, पोट भरून जाईल. हा चालेल चालेल, चालेल चालेल. मी डोळे लावेल, तुम्ही खाऊ घालायचं. हा, हा? चालेल. तुम्ही काय म्हणायचं, शेंगोळे खा सर. हे शेंगोळे आहेत, हा ही शेपूची भाजी नाही, हे शेंगोळे शेंगोळे. हा तुमच्या हाताने खाऊ घालायचे. बरं अहो सर पण मग सगळं राहते ना, सगळं देखत मी कसं खाऊ घालू. सगळ्यांना काय घाबरायचं, आपलं प्रेम होतं ना. आपलं प्रेम होतं पण ते फक्त आपल्याला माहित होतं ना, आणि तुमचं प्रेम होतं, माझं थोडी. शेंगोळे तुम्हालाच आवडायचे ना, मग बरं. प्रेम तुमचंच होतं. बरोबर आहे, प्रेम माझं होतं, शेंगोळे तुमचे होते. हा त्या शेंगोळ्यांमुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. अहो त्याच्यात काय बरबाद व्हायचं चला सर? चला, ती शेपू माझी वाट पाहत असेल, हा जेवून घ्या सर. पण मग ते शेंगोळे समजूनच खाऊ घाला बरं का. मी आज तुम्हाला ना मी म्हणन. आता मी डोळे लावून घेतो आतापासून. अहो सर पाडशाल तुम्ही नाही हो शेंगोळे खाणार. मॅडम, मला शेपू पाहिल्यावर ते येऊन जाईल, चक्कर बिक्कर यायचे आताच. हा बरं मी ना डब्यात शेंगोळे आणले असं सांगते तुम्हाला. हा डब्यात मी शेंगोळे आणले. आणले ना सर, तुम्ही शेंगोळेच खा. हा शेंगोळे आणले ना डब्यात आहे हा, ना. आणले. हा मी तेच खाईल. अहो सर डोळे उघडा तुम्ही, रस्त्याने आपण हा रस्त्याने शेंगोळ्याच्या नादात पडशाल तुम्ही. असं म्हणता का हा डोळे उघडा. पहिल्यांदा मी माणूस एवढा येडा पाहिला शेंगोळ्यासाठी. मॅडम, तुमच्यासाठी येडा झालो मी. माझ्यासाठी. हो, अहो, तुम्ही तर बोलले शेंगोळ्यासाठी. पहिले तुम्ही, हा. नंतर शेंगोळे आले. मग आता मी गेले ना, मग शेंगोळ्याला पण जाऊ द्या ना. नाही असं नाही होणार, कोणीतरी एक माझ्यासोबत पाहिजे ना. म्हणजे तुम्ही बी जाल, शेंगोळे बी जाईल. तुम्हाला पाहिल्यानंतर हा शेंगोळ्यात जीव गेला. हा. नाही नाही, शेंगोळ्याला पाहिल्यानंतर तुमच्यात जीव गेला. हा शेंगोळ्यांमुळे गेला ना. हा आता तुम्ही मला नाकारलं ना, म्हणजे तुमचा जीव माझ्यात राहिला नाही. नाही. मग आता तुमचा विषय संपला. हा पण मग शेंगोळ्यांमध्ये आता जीव आहे ना, आहे ना, अडकलेला आहे ना. हा बरोबर. मग तो कस काय काढायचा आता. बरं जाऊ द्या ते, चला मला तुमचं काहीच कळत नाही, मी देते तुम्हाला शेंगोळे. हा, शेपू नाही देणार ना, नाही नाही शेंगोळे वाढते चला. शेंगोळेच करून द्या. जाऊ हा दे. हा कुठंतरी एका गोष्टीत जीव राहू द्या. हा हा